नमस्कार व्यूअर्स, श्री स्वामी समर्थ. विजयास लाईफस्टाईल स्वामी समर्थ या चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपल्या आज आहे गुरुपौर्णिमा. तर आपण आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरुपद कसे द्यावे, त्यानंतर कुठला मंत्र म्हणून आपल्याला पाणी ग्रहण करायचे आहे, जेणेकरून आपल्या जीवनातील दुःखे हे नैनाट होणार आहे, दुःखांचा नाश होणार आहे. तर हे सर्व काही आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक कसा करावा, पूजा मांडणी कशी करावी, हे सर्व काही आपल्या आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत. तर मी आज तुम्हाला माझी जी पूजा मांडणी आहे ती लाईव्ह दाखवणार आहे. तर आशा करते मित्रांनो तुम्हाला सर्वांना नक्कीच हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनलची लिंक ही शेअरही करत जा, म्हणजे इतरही भाविक भक्तांना विधियुक्त पूजा ही कशी करावी याचं मार्गदर्शन आपल्या व्हिडिओतून हे मिळत असतं. श्री स्वामी समर्थ. चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. जसं की मी सांगितल्याप्रमाणे की आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपण स्वामी समर्थ महाराजांची पूजाविधी करणार आहोत. तर बघा, पूजेसाठी लागणारे साहित्य इथे मी घेतले आहे. इथे घेतली आहे गुलाब आणि तसेच पांढरे पुष्प. तदनंतर आपण इकडे उजव्या हाताला दिवा हा लावून घेतला आहे. तदनंतर ह्या गावरान तुपात भिजवलेल्या वाती आरतीसाठी मी घेतल्या आहे. तदनंतर पूजेसाठी आपल्याला लागणार आहे सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड आणि तसेच महाराजांना प्रिय असणारी खडीसाखर आणि या आरतीसाठी कापूर आणि हे आहे हिना अत्तर, जे की महाराजांना खूप प्रिय आहे. तदनंतर हळदी, कुंकू, अष्टगंध आणि हा आहे नारळ. तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप म्हणजे संपूर्ण माहिती सांगणार आहे की हे सर्व साहित्य वापरून आपण कशा प्रकारे स्वामी महाराजांचा अभिषेक करणार आहेत ते. बघा, मी इथे अगोदर खाली मीठ आणि गोमूत्र पाण्यामध्ये टाकून ही फरशी स्वच्छ पुसली. तदनंतर इथे एक पाट ठेवला, त्याच्यावरती हे वस्त्र अंथरून घेतलं आहे. त्यानंतर तांब्याच्या ताटामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची अक्कलकोटून आणलेली मूर्ती मी इथे स्थापित केली आहे. असं म्हणतात की 3 इंचापेक्षा मोठी महाराजांची मूर्ती नको, पण ही मी अक्कलकोटून आणली आहे. ही कदाचित कोणची असूही शकते. तर हे सर्वच योग्य आहे असं मी म्हणणार नाही, पण माझ्याकडे हीच मूर्ती होती. तदनंतर मी गणपती बाप्पाची स्थापना 2 पानांच्या याच्यावरती करून घेतली आहे स्वामी समर्थ महाराजांसमोर. तदनंतर गणपती बाप्पाच्या डाव्या हाताला मी स्थापन करून घेतला आहे शंख, जसं की मुख आपल्याकडे असणार आहे आणि त्याचं स्टँड जर कासवाचं असेल तर कासवाचं मुख हे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांकडे करायचं असतं. त्यानंतर गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला मी स्थापन करून घेणार आहे ह्या 2 पानांच्या विड्यावरती सुपारी, हळकुंड वगैरे जे की आपण पूजेचं साहित्य बघितलं ते इथे स्थापन करून घेणार आहोत. आणि स्वामी महाराजांच्या बाजूला मी 2 केळी ठेवली आहेत. तुमच्याकडे 2 प्रकारचे वेगवेगळे फळं असतील तर तुम्ही 2 प्रकारचे वेगवेगळे फळंही ठेवू शकता. तर नंतर आपण नित्यशः पठण करणारे जे ग्रंथ आपल्या घरामध्ये असतात ते सर्व आपल्याला इथे ठेवून घेऊन त्यांची पूजा करायची आहे. माझ्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृत, गुरुचरित्र आणि तसेच नित्यसेवा हे ग्रंथ जे की मी नेहमी स्वामी सेवेत अध्ययन करत असते ते मी इथे पूजून घेणार आहे, कारण की ग्रंथ हे गुरु आहेत असं म्हणतात. तर अशा प्रकारे मी ते सुंदर अशी रांगोळी काढून घेतली आहे. आज रविवार असले कारणाने वाराची रांगोळी काढून घेतली आहे. तसेच गोपद्म, लक्ष्मीपद्मही काढून घेतले आहे. इथे दिवा प्रथमतः पूजा सुरू करण्या अगोदरच मी दिवा इथे प्रज्वलन करून घेतला आहे. पूजेसाठी अभिषेकासाठी लागणार आहे पाणी. तदनंतर धूप, दीप हे सर्व काही मी इथे लावून घेतलं आहे. आणि आता मी सुरुवात करणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अभिषेकाला. पुरुषसूक्त म्हणत मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करणार आहे. तदनंतर त्यांना गुरुपद देणार आहे. ते सर्वच मी तुम्हाला लाईव्ह दाखवू शकणार नाही, कारण की माझ्याकडे शूटिंग करायला कोण नाही आहे. तर मी पूजा झाल्याच्या नंतर परत राहिलेल्या बाकीची माहिती तुम्हाला सांगते. आणि हा नारळ मी अर्पण करणार आहे महाराजांना. याच्यावरती गुलाबाचं फूल, खडीसाखर ठेवून महाराजांना माझी इच्छा सांगून हे श्रीफळ मी महाराजांना आज गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण करणार आहे. तर चला मी आता सुरुवात करते. विधिवक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूजन, आरती तसेच सर्व गोष्टी करून घेणार आहे आणि राहिलेल्या गोष्टी तुमच्यासोबत नंतर शेअर करते. श्री स्वामी समर्थ. माझी आता विधिवक्त पद्धतीने पूजा करून संपूर्ण झाली आहे. हे बघा, इथं आपण जे ग्रंथ ठेवून घेतले त्या ग्रंथांना मी थोडंसं पाणी शिंपून त्यावरती अष्टगंध लावून फुलं वाहून घेतली आहे. त्यानंतर खडीसाखरेचा प्रसाद ठेवला आहे. इथे मी स्वामी समर्थ महाराजांचा पुरुषसूक्त म्हणून अभिषेक करून घेतला आहे. तदनंतर महाराजांना अष्टगंध, गुलाबाचे पुष्प अर्पण करून घेतले आहे. विड्याच्या पानावरती मध्यभागी आपण गणपती बाप्पा स्थापन केले होते, त्यांनाही हळदी, कुंकू, अक्षदा तसेच फुलं आपण करून घेतली आहे. तसेच आपण इथे सुपारी ठेवली होती, तिलाही आपण अष्टगंध वगैरे सर्व तिचीही पंचोपचार पूजा करून घेतली आहे. आणि गणपती बाप्पाच्या उजव्या हाताला आहे आपली ती घंटी आणि डाव्या हाताला आहे तो शंख, त्यांनाही पुष्प अर्पण करून घेतले आहे. शंखाला गंध अर्पण करून आहे
आणि मी घंटीला फूल वगैरे अर्पण करून घेतले आहे. तदनंतर हा नारळ जो मी स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करण्यासाठी घेतला होता तो नारळाला मी हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून खडी साखरेचा प्रसाद ठेवून आणि हातामध्ये घेऊन असं म्हटलं की हे श्री स्वामी समर्थ महाराज की आपण माझे गुरु आहात, परमगुरु आहात, सद्गुरू आहात. आपण माझा योग्य सांभाळ करावा, मला योग्य मार्गदर्शन करावे आणि माझे गुरुपद स्वीकार करावे असे प्रार्थना करून मी हा नारळ माझ्या कपाळी लावून आणि तसं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण केलं आहे. आणि अशा प्रकारे मी श्री स्वामी समर्थ महाराजांना माझे गुरुपद हे आज अर्पण केले आहे. तर तुम्ही अशाच प्रकारे पूजा करा आणि आपण ही पूजा पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकतो. फक्त 12 ते 12:30च्या वेळेमध्ये पूजा ही करू नका, कारण की दत्तगुरू महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. तसे तर सर्व स्वामी सेविकरी हा नियम जाणत असतात. आज पौर्णिमा 4 वाजून आय थिंक 4:45 वाजेपर्यंत आहे, 4 वाजून 45 मिनिटापर्यंत. तोपर्यंत तुम्ही कधीही ही पूजा करून घ्या. आशा करते तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. श्री स्वामी समर्थ.